घरी स्वस्त दुग्धजन्य पशुखाद्य कसे बनवायचे? तुम्हाला माहित आहे का, दूध व्यवसायात सर्वात मोठा खर्च कोणता असतो? फीड म्हणजे पशुखाद्य होय. अनेक शेतकरी दिवसाला ₹1000 ते ₹3000 फक्त खाण्यावर खर्च करतात आणि शेवटी नफा खूपच कमी. कधी असा विचार केला आहे का, मेहनत तुमची पण पैसा कोण कमवतंय? फीड कंपन्या. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा सिक्रेट सांगणार आहे जो तुम्ही घरी बसून वापरू शकता आणि तुमचा पशुखाद्य खर्च 40% ते 60% पर्यंत कमी करू शकता. पण जर तुम्ही हे शिकला नाहीत तर पुढच्या 6 महिन्यात तुमचा डेअरी व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. तुम्ही अजूनही महागडं रेडीमेड फीड विकत घेणार आहात की स्वतः बनवून नफा वाढवणार आहात? चला आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. घरी स्वस्त आणि पौष्टिक पशुखाद्य कसे बनवायचे? घाबरू नका, हे काही रॉकेट सायन्स नाही. नासामध्ये जायची गरज नाही. स्टेप 1, योग्य सामुग्री निवडा. तुम्हाला खालील गोष्टी लागतील: मका ऊर्जासाठी, गहू किंवा तांदूळ भुसा फायबरसाठी, सोयाबीन खळी प्रोटीनसाठी, गूळ चव आणि ऊर्जा, मिनरल मिक्स आरोग्यासाठी. ही सर्व सामुग्री तुमच्या गावात किंवा जवळच्या बाजारात सहज मिळते. स्टेप 2, योग्य प्रमाण. आता सर्वात महत्त्वाचा भाग, फॉर्म्युला. 40% मका, 25% भुसा, 20% सोयाबीन खळी, 10% गूळ आणि 5% मिनरल मिक्स करा. हा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे, कारण जास्त किंवा कमी झालं तर दूध उत्पन्नावर परिणाम होतो. एक प्रश्न, तुम्ही कधी स्वतः फीड मिक्स करून पाहिले आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहा. बनवण्याची प्रक्रिया. सर्व इन्ग्रेडियंट्स स्वच्छ करून बारीक करा. एका मोठ्या भांड्यात किंवा मशीनमध्ये मिक्स करा. गूळ थोड्या पाण्यात विरघळून मिक्सरमध्ये टाका. नीट मिक्स करा आणि बस, तुमचा हाय क्वालिटी पशुखाद्य तयार. कॉमन मिस्टेक ज्यामुळे नुकसान होऊ शकते. 1, ओलसर फीड बनवणे. नंबर 2, खराब किंवा जुनी सामुग्री वापरणे. नंबर 3, मिनरल मिक्स टाळणे. या चुका केल्यास दूध कमी होऊ शकते आणि प्राणी आजारीही पडू शकतात. खर्च ॲज बचत. मार्केट फीड ₹30 ते ₹35 किलो. होम फीड ₹18 ते 22 kg. म्हणजेच तुम्ही प्रति किलो ₹10 ते ₹15 वाचवू शकता. जर तुमच्याकडे 5 जनावरे असतील तर महिन्याला ₹5000 ते ₹15000 पर्यंत बचत होऊ शकते आणि हेच तुमचं एक्स्ट्रा प्रॉफिट आहे. मित्रांनो, आजचा काळ स्पर्धेचा आहे. जो खर्च कमी करेल तोच जास्त नफा कमवेल. जर तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने काम करत असाल तर भविष्यात टिकणं कठीण होईल. पण जर तुम्ही आजच ॲक्शन घेतला तर पुढच्या 1 वर्षात तुमचं इन्कम डबल होऊ शकतं. अनेक शेतकऱ्यांनी ही पद्धत वापरून आपला खर्च कमी केला आणि आज ते यशस्वी आहेत. पण अजून एक सिक्रेट आहे ज्यामुळे तुम्ही दूध उत्पादन 20% पर्यंत वाढवू शकता. तो सिक्रेट मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये फीड लिहा, म्हणजे मी तुम्हाला ॲडव्हान्स्ड फॉर्म्युला नक्की देईन. नेक्स्ट व्हिडिओ, दूध उत्पादन कसं वाढवायचं. शेती आणि पशुपालनात यश मिळवायचं असेल तर नॉलेज
प्लस स्मार्ट वर्क हाच खरा मार्ग आहे. धन्यवाद.